मनातलं संतांचं जे वातावरण आहे ते टू बी कंटिन्यूड करण्यासाठी आपण अगदी मनापासून नामस्मरण करूया, मनापासून हाताने टाळी वाजवूया, मुखाने नाम घेऊया. ठीक आहे. सो सगळ्यांनी प्रामाणिकपणे स्वतःशी प्रामाणिक राहून 2 हाताने टाळी, मुखाने नाम. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रांवृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवी सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. माधुर्यरसकल्लोळां शिवशैक्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र, येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्, अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणीं. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरुज्ञानदेव भगवंत. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी. चला आजच्या सेशनची आपण सुरुवात करूया. पल्लवीताई आलेत का सेशनला? पल्लवीताई आलेत का? हां, गणेश दादा, लक्ष्मण दादा खूप दिवसांनी आलेत. गणेश दादा स्पेशली खूप दिवसांनी आलेत. पल्लवीताई नाही आहेत का? बरं, मला पल्लवीताईंनी एक ना असा छान मेसेज पाठवला. त्याच्यामध्ये ना आलेले आहेत का? अच्छा, ते अनम्यूट करत नाही आहेत. हां, पल्लवी पाटील आहेत ना. तर त्यांनी ना मेसेज पाठवला मला. त्याच्यामध्ये पल्लवीताई आहात का तुम्ही? ऐकताय का? हां, तुम्ही काय मेसेज पाठवला? तुम्ही 2-3 वाक्यामध्ये हे करू शकता, वाइंड अप करू शकता समरी त्याची? हां, बोला ना. बोला ताई. आपला 6वा अध्याय पूर्ण झाला. बरोबर. त्याचं चिंतन सुरू होतं की
म्हणजे असं वाटत होतं की आपलं किती लक्षात आहे आणि काय काय झालंय ते बघून. बरोबर. तो विचार करत असताना मग लक्षात आलं की सुरुवात भगवंत निष्काम कर्माने करताय हम्म. सगळ्यात. हम्म. योगी व्हायचंय हे ते नंतर सांगतात, पण आधी निष्काम कर्म करून मग तू पुढच्या पायऱ्या कर. बरोबर. मग ते करत असताना निष्काम कर्म या वाक्यावर थोडस लक्ष दिलं तर मग आपल्याला लक्षात येतं की निष्काम कर्म म्हणजे काय. तर त्याच्या मागे जर आलो तर लक्षात येतं स्वधर्म पाळायचा. बरोबर. स्वधर्म पाळायचा तर म्हणजे काय करायचं, तर आधी दुसऱ्याच अध्यायामध्ये भगवंताने आपल्याला आत्म्याची ओळख करून दिली. बरोबर. म्हणजे आत्म्याचं ज्ञान दिलं की तू मारतोय नाही आणि हे तुझ्याशिवाय मरणार नाही असंही नाही. म्हणजे असं अर्जुनाला त्यांनी समजावून बरोबर. सांगितलं. म्हणजे हे बरोबर. चक्र सुरू असतं. बरोबर. म्हणजे आत्म्याचं ज्ञान आपल्याला दिलं. बरोबर. मग पुढे जेव्हा आपण 6व्या अध्यायामध्ये आत्मोद्धाराचा 5वा श्लोक बघतो उद्धरेत आत्मानंचा, बरोबर. तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की याची लिंक आपल्याला दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या बरोबर. अध्यायात पण लागते. बरोबर. म्हणजे भगवंत आपल्याला कशा पद्धतीने समजावत नेतोय की स्टेप तुला बाय स्टेप पहिल्यांदा समजावत नेते. step by step बरोबर. कळतंय. बरोबर. आत्म्याचं ज्ञान, तू आत्मा आहेस आणि मग तुला ते ज्ञान झाल्यानंतर ते फक्त ज्ञान असून उपयोग नाहीये, तर बरोबर. तुला कर्म करावं लागेल. ते बरोबर. अनिवार्य आहे. बरोबर म्हणजे असं आहे. कोणी म्हणू शकत नाही की मी काही करणार नाही. असं श्वास तर घेणारच आहे, बरोबर. ते अनिवार्य आहे. मग ते कर्म करत असताना पुढे अजून भगवंत म्हणतो की तू ते स्वधर्म पाळ. मग स्वधर्म, मग त्यानंतर निष्काम कर्म. मग निष्काम त्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याचदा असा अर्थ काढतो की निष्काम कर्म करायचं म्हणजे कर्मफळाचा त्याग करायचा. म्हणजे मग आपण अपेक्षाच ठेवायची नाही कसली आणि फक्त काम करायचं. पण मग या ठिकाणी आपण दुसऱ्या पद्धतीने जर विचार केला तर इथे सुद्धा भगवंत आपल्याच बाजूने विचार करतोय की कर्मफलाचा त्याग करायचा. याचा अर्थ असा की तू पूर्णपणे तुझ्या कामात फोकस होऊन काम कर. बरोबर. जर बरोबर. मी बरोबर. त्या ध्येयाकडेच बघत राहिले, जर मी त्या ध्येयाकडेच फक्त फोकस केलं तर मग मी काम नाही करू करू शकत नाही. शकत. बरोबर. मला किती विकल्प येतील, हे काम होईल का, सगळ्यात पहिले तर बरोबर. भीती येईल, होईल का नाही होईल, कसं होईल, झालं तर काय होईल, नाही झालं तर कसं होईल, खूप सारे प्रश्न येतील आणि बरोबर. मी त्या गर्तेमध्ये अडकत जाईल. बरोबर. पण भगवंत म्हणतो तसं, जर मी निष्काम कर्म केलं म्हणजे मी जर फळाची इच्छा सोडून फक्त आणि फक्त माझ्या कामावर फोकस केलं तर ते काम किती छान होणार आहे. बरोबर. खूपच छान होईल. म्हणजे जे आपल्याला इप्सित साध्य करायचं, उलट म्हणजे त्याच्या इच्छेने आपल्याला आपण जे विचार करणार त्याच्यापेक्षा पण जास्त मिळेल. बरोबर. बरोबर. हे त्याला सांगायचंय की निष्काम कर्म कर. म्हणजे मी तुला असं नाही म्हणत बरोबर. की तू सगळं टाकून फक्त कामाकडे लक्ष दे, फळाची अपेक्षा नको करू. तर हा पण एक दृष्टिकोन आहे. बरोबर. आणि मग ते करत करत आपल्याला भगवंत यज्ञाचं पण मार्गदर्शन करतात की यज्ञ कसा महत्वाचा आहे. तर यज्ञ या ठिकाणी पण फक्त होम हवन हेच आपल्या डोळ्यापुढे येतं. बरोबर. तर ते नाहीये. तर यज्ञ म्हणजे आता आपलं जीवन जे चालू आहे ते पण यज्ञ आहे. बरोबर आहे. यज्ञ प्रत्येक जण करतोय तो त्याचा यज्ञच आहे. बरोबर. आणि मग त्या यज्ञामध्ये कशा पद्धतीने आपण काम करतोय आपलं, म्हणजे आपल्या स्वधर्माला आचरत आचरत आपण सगळी कामं करतोय का. जसं निसर्गातलं आपण उदाहरण घेतलं तर सूर्य आहे. सूर्य 2 मिनिटाची पण सुट्टी घेत नाही. बरोबर. नाही घेत. बरोबर. पृथ्वी आहे, वारा, नदी, पाणी, ह्या सगळ्या ज्या सृष्टीतल्या गोष्टी आहेत त्या कधीच असं स्वतःसाठी की आता जाऊ दे, मला आता कंटाळा आला, असं कधी होत नाही. तेच आपण करताना थोडस इम्बॅलन्स करतो की नाही. बरोबर. बरोबर. म्हणजे मग हा सुद्धा त्यांचा तो यज्ञ, तसा आपला पण कर्माचा यज्ञ आहे. आणि मग हे शिकवत शिकवत भगवंत आपल्याला पुढे हाताला धरून येतोय. आणि मग इथे 6व्या अध्यायात आल्यानंतर तो किती छान आपल्याला समजवतोय की तू हे कर्म तर करतोय पण मग तू योगी बन. बरोबर. योगी बन म्हणजे तू तुझ्या शरीराकडे पण लक्ष दे. बरोबर. तुझं जे मी शरीर दिलेलं आहे ते जरी नश्वर असलं तरी पण साधन तर तुझं तेच आहे. बरोबर. माझं मी जो साध्य पोचण्याचं, माझ्यापर्यंत पोचण्याचं. ते पोहोचण्याचं साधन तुला मी बरोबर. दिलेलं आहे. तर तू बरोबर. त्याच्याकडे लक्ष दे. तुझा आहार बघ, बरोबर. तू कशा पद्धतीने खातोय वगैरे, झोपतो ते कसा, सगळं बघ. काय, बरोबर. सगळं करत करत मग भगवंत आपल्याला आत्मोद्धाराचं पण सांगतात. बरोबर. मग कुठेतरी म्हणजे मला असं वाटलं की ती लिंक आहे प्रत्येक याची आणि त्या पायऱ्या आपण करत गेलो पुढे पुढे. मी तुम्हाला हे काय विचारलं कारण आता त्याच्या पुढचं कंटिन्यू करायचंय. कारण 6व्या अध्यायाचा शेवट झाला की योगी तव योगी भवार्जुन, की अर्जुना तू आता योगी हो.
असं का म्हटलं भगवंत? याच्यासाठी म्हणलं, धन्यवाद ताई, खूप छान रीतीने तुम्ही समरअप केलंय. कदाचित सिक्वेन्स थोडी मागे पुढे झाली, पण तुम्ही जो सारांश काढलाय तो अगदी बरोबर आहे. हो हो तर याच्यामध्ये भगवंत म्हणाला की तू आता योगी बन. याचं एक उदाहरण देते तुम्हाला. जर आपण तुपाला म्हटलं, तूप 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 जे म्हणतात ना, मस्तपैकी छान कढवलेलं तूप आहे, आपण तुपाला म्हटलं की तुपा तू एक काम करायचंय, तू पुढच्या 2 दिवसात खराब व्हायचंय, नासून जायचंय. तूप कधी नासेल का? तो म्हणणार नाही, माझा गुणधर्मच नाहीये तो नासायचा. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुधाकडे जा. जर तुम्ही दुधाला म्हटलं की दुधा तू काहीही झालंस ना दुधा, तरी तू ना 1 महिनाभर तरी टिकून दाखव, मी तुला ना खूप मोठं बक्षीस देईल, मी तुला जगामधला तू म्हणतात ना रेकॉर्ड सेट करून ठेवीन तुझा मी. तर दूध म्हणेल नाही नाही, ते माझ्याकडे येऊ नका, दॅट इज नॉट माय डिपार्टमेंट, गो टू तूप, ते माझं ते वर्जन आहे ना, तुम्ही त्याच्याकडे जा. तसंच तसंच जर आपण म्हणतो ना, गीता कशावरती काम करते? गीता ना तुमच्या केंद्रावरती काम करते, केंद्रावरती. जर आपण म्हटलं ज्ञानेश्वर माऊलींना, माऊली तुम्हाला त्या लोकांनी खूप छळलं, साधं तुम्हाला कवच दिलं नाही हो मांडे भाजण्यासाठी, साधं कवच नाही दिलं, तुम्ही जे अन्नदान केलं त्याच्यामध्ये सुद्धा अनेको खडे टाकले, तर तुम्ही त्यांचं सहन का करता? जा ना त्यांच्याकडे, बोला त्यांना जरा वाकडं वगैरे. शक्य आहे का माऊलींना ते? शक्य नाहीये ते त्यांना, कारण आता त्यांचं रूप तसं बनलेलं आहे. गीता आपल्याबरोबर काय करते? गीता आपलं रूप तसं बनवते. जसं दह्याला दुधाला विरजण लागल्यानंतर हळूहळू प्रोसेस होऊन, म्हणून नवनीत आणि रज्जू आणि सर्प हे जे 2 दृष्टांत आहेत ना, ते अध्यात्मामध्ये खूप फेमस आहेत. याचसाठी फेमस आहेत. गीता आपल्या केंद्रावरती काम करते आणि आपल्याला तसं बनवते. मग आपल्या हातून होणारं प्रत्येक कर्म हे सत्कर्मच असतं. मग तुम्ही जर चांगले आहात तर तुमच्या हातून खून झाला तरी तो चांगलाच असणार आहे, कारण तुम्ही काहीतरी वाचवण्यासाठी, कुठल्या तरी चांगल्या गोष्टीसाठी तो खून केलेला आहे. तुम्ही जर खोटं बोललात तरी तुम्ही चांगल्यासाठीच खोटं बोललेलं आहे. कर्म चांगलं किंवा वाईट आहे हे नाही आहे, ते कुठल्या उद्देशाने केले, ते कोणी केले याला जास्त महत्त्व आहे. आणि गीता ते कोणी केले, कोण 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 करता त्याच्यावरती काम करते. म्हणून गीता अत्यंत महत्त्वाची आहे. 6व्या अध्यायापर्यंत भगवंत डोकं फोडून सांगतोय अर्जुनाला की अरे योगी भव अर्जुन, योगी बन, योगी बन. जसे सगळे गुरु आपल्याला सांगतात, अरे तुम्ही नीट वागा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. अहो गुरु कशाला? मीच आपल्या सगळ्यांना सांगते, या सेशनला जॉईन व्हा, एक 5 मिनिटं काढा, 2 मिनिटं, 3 मिनिटं काढा, ध्यानाला बसा. मला प्रामाणिकपणे सांगा, कोणी कोणी ध्यानाला सुरुवात केली हो? इथे असलेल्या कोणी कोणी ध्यानाला सुरुवात केली आहे? प्रामाणिकपणे हात नाही वर केले तरी तुमचं तुम्हाला चांगलं माहिती आहे, आपल्याला चांगलं माहिती आहे की आपण सुरुवात केली आहे की नाही केली आहे. तसं ना तो कृष्ण अर्जुनाच्या इतका मागे लागलाय, इतका मागे लागलाय, तरी अर्जुन अजून म्हणालेला नाहीये की कृष्णा तू बरोबर बोलतोयस. अर्जुन अजून म्हणालेला नाहीये. भगवंत म्हणतोय की माझ्याकडे बघ, मला सगळं अर्पण कर, तरी अजून भगवंताला तो बोललेला नाही की भगवंता तूच सर्वस्व आहेस. म्हणजे ही इज नॉट येट कन्व्हिन्स्ड. अर्जुन अजून कन्व्हिन्स झालेला नाहीये. मग भगवंत काय म्हणतो, ठीक आहे, कन्व्हिन्स नाही ना झालास, मग आता तुला मी अजून 12 अध्याय सांगतो. अजून 12 अध्याय भगवंताने सांगितले, त्याच्यावरती चढवले. जसे गुरु लोक आपल्याला सांगत असतात असं करा. ज्ञानेश्वर माऊलींनी किती वेळा आपल्याला सांगितलंय, अमृतानुभवातून सांगितलं, ज्ञानेश्वरीतून सांगितलं, नाही जमलं, अरे छोटासा 29 अभंगांचा हरिपाठ दिला, साधा तो आपल्याला रोज वाचायला जमत नाही. आपण इतके बहादर असतो आणि कलंदर बलंदर असतो, आपण इतके आपण हुशार मंडळी आहोत. आणि का होतं त्याचं सुद्धा रिझन या 7व्या अध्यायामध्ये आहे. भगवंताने बोलायला सुरुवात केली. एक छोटंसं उदाहरण देईन, कारण आपल्या सेशनचा जो हल्ली एक नियम झालाय, कुठल्या तरी महापुरुषाचं नाव, चरित्रातलं एखादी गोष्ट सांगायची. ती का सांगायची माहितीये का? माझ्यामध्ये तेवढी ताकद नाहीये, किंवा चरित्र किंवा माझ्या आयुष्यातल्या घटनांमध्ये कदाचित असेल, पण गेल्यावरती येईल ती. पण तेवढी ताकद नाहीये जेवढी महापुरुषांच्या घटनांमध्ये ताकद आहे. महापुरुषांचं चालणं कसं होतं, वागणं कसं होतं, ती प्रत्येक गोष्ट आपल्याला चांगलं शिकवत असते आणि त्याच्यामध्ये ताकद आहे. म्हणतात ना, आपणासारिखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तयार लागी. त्यांना काळ वेळ लागत नाही. त्यांचा एखादा अनुभव आपण ऐकला ना, आपोआप सत्वगुण आपल्यामध्ये प्रकट होतो. त्याच्यामध्ये ना सायंटिफिक रिझन विचारायची गरज नाही लक्ष्मण दादा, की का झाला, कसा झाला, ढग जमा झाले, मोर
ढोर नाचला प्रश्न मिटला. अगदी त्याप्रमाणे एका महापुरुषाची तुम्हाला मी गोष्ट सांगते. ऍक्च्युली गोष्टी तशा भरपूर आहेत माझ्याकडे. आत्ताच माझ्या तोंडावरती 3 गोष्टी आहेत, त्यातली आता कुठली सांगू, कारण त्याच्यावरती ओवी इतकी सुंदर आहे. जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे रहाटणे हे अहिंसे. अहिंसा. अध्यात्म करताय, अध्यात्म करताय, अध्यात्म करताय. आम्ही अध्यात्म करतो. आम्ही हिमालयात जाऊन आलो, 15 दिवस जाऊन आलो. समोरच्याने विचारलं काय बदल झाला. मला ना आधी खूप राग यायचा, आता मला राग बंद झालाय, माझा कमी झालाय. काय म्हणताय. मला आधी खूप राग यायचा, आता बंद झालाय. काय म्हणताय. अहो मला आधी खूप राग यायचा, बंद झालाय. काय म्हणताय. अहो मला. कळतंय का तुम्हाला. जे जे केल्याने साईड इफेक्ट आपला शांती असतो, राग जाणं असतं ना, तसं सत्पुरुषाचं ना अहिंसा ना त्याच्या वागणुकीचा, त्याच्या स्वभावाचा साईड इफेक्ट असतो. माऊली त्याचं वर्णन करतात. जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे, शरीराने, वाचेने, मनाने, रहाटणे हे अहिंसे. रहाटणे म्हणजे वागणे, हे अहिंसे रूप जाणं. अहिंसेचं रूप काय जाणायचंय. जगाच्या सुखोद्देशे. एकदा का जगाच्या सुखाचा आपण विचार करायला लागलो ना अर्चनाताई, मग कोणावरती ओरडणं येत नाही. तुम्हाला जे लागू पडतं ना ते सगळं मला लागू पडतं. एकदा कळलं ना की ह्यांच्या सुखाचाच विचार करायचंय, मग त्यांच्या बाबतीत अहिंसा आपल्यामध्ये निर्माण होत नाही. हेच ज्ञानेश्वर माऊली सांगतात साईड इफेक्ट म्हणून. तुम्ही जगाच्या सुखाचा उद्देश समोर ठेवला, अहिंसा होणार नाही. त्याचंच एक उदाहरण ऐका. याच्या पूर्वी ऐकलं असेल, 2 सांगते, याच्या पूर्वीही ऐकलं असेल, हे सांगून टाकते, थोडक्यामध्ये सांगून टाकते तुम्हाला. ल.रा. पांगारकर माहिती असतील सगळ्यांना. ल.रा. पांगारकर नसतील माहिती तर सगळ्यांनी लिहून घ्या. जेवढी जेवढी संतांची चरित्र आहेत ना चांगली चांगली, म्हणजे त्यांचं इसवी सन काळ, त्यांच्या आयुष्यातल्या घटना सगळ्या कोणी लिहून ठेवल्या असतील ना, फॉर एक्झाम्पल तुकाराम महाराजांच्या आयुष्यातल्या घटना वगैरे, तर ते लेखक आहेत ल.रा. पांगारकर. तर ल.रा. पांगारकर यांचं आणि संतश्रेष्ठ गुलाबराव महाराज हे एकत्र एकदा आळंदीला गेले होते. ओके. ते दोघं एकाच काळामध्ये होते, मित्र परिवारामध्ये. आता हे आध्यात्मिक लोक छान मित्रमंडळी असतात एकमेकांची. तर ते आळंदीला गेले होते. तर आळंदीला अजान वृक्षाला फेऱ्या मारायच्या होत्या. त्यावेळेस काय झालं, बरेचसे मुंगळे होते तिकडे. तर ल.रा. पांगारकर त्यांना म्हणाले, लक्ष्मणराव पांगारकर त्यांना म्हणाले, कोणाला, गुलाबराव महाराजांना. गुलाबराव महाराज आपल्याला माहिती आहेत डोळ्यांनी अंध होते. ते त्यांना म्हणाले की खाली मुंगळे आहेत, खाली मुंगळे आहेत. तर गुलाबराव महाराज पटकन काय म्हणाले, तुम्ही काही चिंता करू नका, कुठल्याच मुंगळ्याला काहीच होणार नाही. बघा बरं का, ल.रा. पांगारकरांना काय म्हणायचं होतं लक्ष्मणरावांना, की मुंगळे तुम्हाला चावू शकतात म्हणून तुम्ही सावध राहा. पण गुलाबराव महाराजांनी काय अर्थ घेतला त्याचा, की माझी अहिंसक भूमिका असली पाहिजे त्या मुंगळ्यांप्रती. मी माऊलींना जर फेऱ्या मारतो आहे, प्रदक्षिणा घालतोय, तर माझ्यामुळे त्यांना त्रास नाही झाला पाहिजे, त्यांना डिस्टर्बन्स नाही आला पाहिजे. याला अहिंसा असं म्हणतात. याला अहिंसा असं म्हणतात. असाच एक विचार मामासाहेब दांडेकरांच्या आयुष्यामध्ये आहे. हे सगळा विचार मी कुठून वाचलेला नाहीये. हा विचार स्वामी माधवानंद यांच्या प्रवचनामध्ये हा ऐकलेला विचार आहे. स्वामी माधवानंद मामासाहेब दांडेकरांच्या आयुष्यातला एक प्रसंग नेहमी सांगायचे अहिंसेसाठी. काय तो प्रसंग आहे की मामासाहेब दांडेकर यांचं ऑफिस होतं, कार्यालय होतं. त्या कार्यालयामध्ये जुन्या काळातले कॅलेंडर असायचे, तुम्हाला आठवतात. त्याच्यामध्ये तारीख लिहिलेली असायची मोठी, आणि खाली असा महिना आणि पूर्ण तारीख लिहिलेली असायची. आजची 1 तारीख झाली की ती फाडायची, मग पुढचा 2 तारीख येणार. आठवते, पातळ पातळ पेजेसचं असायचं. मग 2 तारीख फाडायची, मग 3 तारीख येणार. एक दिवस काय झालं, मामासाहेब दौऱ्याला गेले बाहेर गावी. आता त्यांचा जो कारकून होता किंवा हेल्पर होता, सहाय्यक होता काम करणाऱ्या कार्यालयामध्ये, मामासाहेब गेलेत ना, तारखा कशाला बदला, आल्यावर बघू, काय करायचं ते आल्यावर बघू, असं ते म्हटले. आणि त्यांनी काही तारखा बदलल्याच नाहीत. महिन्याभराने मामासाहेब आले आणि त्यांनी बघितलं की तारखा त्याच आहेत. तर मामासाहेब म्हणले, अरे वा, मी अजून 1 महिना मागेच आहे वाटतं, त्याच तारखा आहेत. तो माणूस म्हणाला, सेवक म्हणाला, क्षमा करा मामा, मी ना ते चेंज नाही केलं, ते बदललं नाही, मी आत्ता बदलतो. आपण असं तर काय बोललो असतो, कोणत्या मूर्खाने, या तारखा अजून बदलल्या नाही आहेत. तुम्हाला कळतंय का, अहिंसा म्हणजे चाकू उचलून कोणाला मारायला जायची वार्ता नाहीये.
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्या बोलण्याने समोरच्याला वाईट वाटणं ही सुद्धा मोठी हिंसा आहे. ही केल्याने त्याला काही होतं का, हे केल्याने त्याला काही होतं का, नाही. हे केल्याने आपणच मामासाहेब म्हणत असतो, हे केल्याने आपण गुलाबराव महाराज म्हणत असतो, हे केल्याने आपण ब्रह्मचैतन्य बनत असतो. येतंय का लक्षात? जगत तेच असतं, जगत बदलत नाही, आपल्यामध्ये फरक पडत असतो. सो या सत्पुरुषांच्या आयुष्यातला बघा ना, उदाहरणच घ्या ना, ब्रह्मचैतन्य बोलल्यावरती आपल्याला कोणाची, आपल्या काका मामांची कोणाची आठवण येते का हो? नाही ना. आपल्याला फक्त गोंदवलेकर महाराजांची आठवण येते, आपल्याला फक्त शंकर महाराजांची आठवण येते. मामासाहेब म्हणल्यावरती आपल्याला खरा मामा पण आठवत नाही आपला. ज्या वेळेस प्रवचनामध्ये मामा साहेब शब्द ऐकतो त्यावेळेस आपल्याला आपले खरे मामा सुद्धा आठवत नाही. भले ते कितीही चांगले असतील, आपल्याला त्यांनी आपल्याला लग्नात 1 लाखाचा आहेर केला असेल तरी तो आठवत नाही. आपल्याला दांडेकर मामाच आठवतात. प्रवचनातले मामासाहेब म्हणजे मामासाहेब दांडेकरच. एवढा त्यांच्या चरित्राचा, एवढा त्यांच्या आयुष्य जगण्याचा इम्पॅक्ट अध्यात्मावरती आहे किंवा अध्यात्माच्या जगामध्ये आहे की आजही त्यांच्या फक्त उपाधीला आपण ज्या दिलेत त्या ऐकल्या तरी आपल्याला त्याच व्यक्तींची आठवण येते. इथे कृष्ण अर्जुनाला म्हणतो आहे की तू नाही आहे ना कन्व्हिन्स, आता मी तुला जे सांगतो ना, जे मी तुला सांगणार आहे ते ज्ञानच आहे. बघा, सांख्ययोगापासून सुरू झालंय ते ज्ञान, ते ज्ञानच आहे. पण तुला पटत नाहीये ना, म्हणून मी तुला विज्ञानासह सांगणार आहे. कसं सांगणार आहे? विज्ञानासह सांगणार आहे. आता विज्ञान विज्ञान म्हणजे काय? इथे अनेको लोक आहेत किंवा ऑनलाईन ऑनलाईन कशाला, जगात सगळी लोक पडलेली आहेत आध्यात्मिक, ज्यांना विज्ञानाचं प्रचंड वावडं पडलेलं आहे, प्रचंड वावडं पडलेलं आहे. त्यांना सुद्धा ज्ञानेश्वर माऊली सांगतात की तुला वाटेल विज्ञानाची काही गरज नाही, पण तसं नाही. मी तुम्हाला ओवी सांगणार आहे, आत्ताच येते ओवी. माऊली स्वतः म्हणतायत तुला वाटेल विज्ञानाची काय गरज आहे इकडे, पण नाही अर्जुना, इथे विज्ञानाची गरज आहे. विज्ञान म्हणजे काय असतं? जे ज्ञानाला सिद्ध करण्यासाठी ज्याचा उपयोग करतो त्याला विज्ञान म्हणतात. मग विज्ञानाच्या कक्षेमध्ये काय येतात? प्रयोग येतात, एक्सपेरिमेंट येतात. बरोबर आहे की नाही लक्ष्मण दादा? एक्सपेरिमेंट म्हणजे काय? आता सगळ्यांनी नीट ऐका. भले तुम्ही सायन्सचे, विज्ञान शाखेचे विद्यार्थी असाल किंवा नसाल, पण नीट ऐका. विज्ञान म्हणजे काय, प्रयोग म्हणजे काय, एकदा का डोक्यामध्ये हे फिट झालं ना की मग अध्यात्मात येणारा विज्ञान हा शब्द आपल्याला कधी खटकणार नाही. कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होऊन जाईल. आमच्या म्हणजे आपल्या विज्ञानामध्ये कन्सेप्ट असते, देअर इज समथिंग कॉल्ड ॲज अ ॲब्झॉर्बन्स. फक्त एक उदाहरण देते अर्चना, ते सगळ्यांना माहिती असेल. ॲब्झॉर्बन्स म्हणजे काय असतं? सोल्युशन, सोल्युशनमध्ये फॉर एक्झाम्पल NaCl आहे, साधं मीठ आहे ज्याला सोडियम क्लोराईड म्हणतात, ते आहे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये. पण किती आहे, किती आहे ते? 10 ppm, 100 ppm, 1 मिलीग्रॅम, 10 मिलीग्रॅम, 1 ग्रॅम, किती आहे अमाऊंट त्याची? मग मी काय करते, मी एखाद्या कलरीमीटरमध्ये, स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये, इन्स्ट्रुमेंटमध्ये ठेवते. मग त्याच्यावरती मी लाईट सोडते. ती लाईट ॲब्झॉर्ब झाली ना की मी लाईट सोडली 100 प्रमाणात. किती लाईट ॲब्झॉर्ब झाली आणि किती लाईट ट्रान्समिट झाली, किती लाईट ॲब्झॉर्ब झाली आणि किती पलीकडे गेली आणि किती अडथळा येऊन थांबली. 100 टाकलेली, त्याच्यामधली 20 गेली, म्हणजे 80ला अडथळा आला, म्हणजे 80शी रिलेटेड काहीतरी कॉन्सन्ट्रेशन आहे. कॉन्सन्ट्रेशन दिसतंय का मला? NaClचं दिसतंय मला, मीठ ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये दिसत नाहीये, ते विरघळून गेलेलं आहे. पण जे दिसत नाहीये त्याचा शोध मी लावला. ते किती आहे हे मी शोधून काढलं. कशाच्या साह्याने? जे माझ्या हातात आहे लाईट, वेव्ज, आणि जे मशीन, त्या मशीनच्या साह्याने मी न दिसणाऱ्या पार्टिकल्सचं कॉन्सन्ट्रेशन शोधून काढलं. विज्ञान म्हणजे काय? इथे येर प्रपंच ते विज्ञान असा ओवीमध्ये उच्चार करतात ज्ञानेश्वर माऊली. ज्ञान 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 कुठलं? तेच ज्ञान जे देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा आणि सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा. जो इथे भगवंत, इथे ध्यान करून आपल्याला प्राप्त होतं, ब्रह्मज्ञान होतं किंवा आपण निर्विकल्प समाधीला प्राप्त होतो. पण ते जाणून घेण्यासाठी, ते ज्ञान काय हे जाणून घेण्यासाठी आपण विज्ञान म्हणजे प्रपंचाचा आसरा घेतोय. न दिसणारं मीठ जाणून घेण्यासाठी मी इन्स्ट्रुमेंटचा वापर केला, म्हणजेच तो मी प्रयोग केला. अगदी त्याप्रमाणे न दिसणारा भगवंत, ज्याला आपण वेदांमध्ये कसं म्हणतात? नेती नेती. काय अर्थ आहे याचा ज्योतिताई? नेती नेती. कोणीतरी विचारलं कसा आहे तुमचा भगवंत, तर श्रुती काय म्हणाल्या? भगवंत कसा आहे विचारू नका, असं विचारा भगवंत कसा नाहीये.
मग आम्ही तुम्हाला सांगू. तुम्ही म्हणा भगवंत पांढरा आहे का, गोरा आहे का, आम्ही म्हणू आहे की नाही, आम्ही उत्तर देऊ. मग त्यांनी विचारलं भगवंत गोरा आहे का, ते म्हणले नाही. भगवंत उंच आहे का, ते म्हणले नाही. भगवंत बुटका आहे का, ते म्हणले नाही. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला नाही नाही असं उत्तर देण्यात आलं. म्हणजेच काय, यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा सहा. माझं एवढंच पाठ आहे. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसो सहा हा तैत्तरीय उपनिषदातला पहिला श्लोक आहे. पहिल्या श्लोकाचं पहिलं चरण आहे हे. याचा अर्थ काय आहे की ब्रह्म जाणून घेण्यासाठी वाचा गेली. कसं आहे ब्रह्म जाणून घेण्यासाठी वाचा गेली, पण तिथून ती अशीच परत आली, कारण तिला काहीच वर्णन करता येत नाही. काय आहे ब्रह्म? हु आर यू? अर्चनाताई, आपण जर विचार केला, हु आर यू? स्मिता काकू, आपण विचार केला, कोण आहोत आपण? विचार करा ना, क्षणभर विचार, थोडासा विचार केला ना. आपण विचार करणार कशाने? बुद्धीने विचार करणार. विचार कसा करणार? हात आहे का मी, पाय आहे का मी, डोळे आहे का मी, कान आहे का मी, नाही 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 नाही. देह आहे का मी, नाही. मन आहे का मी, नाही. चित्त आहे का मी, नाही. अहंकार आहे का मी, नाही नाही नाही. मग ह्यातलं काहीच नाही, ते मी आहे. संपली बुद्धी, स्टॉप. तिथे जाणीव संपली, सगळं संपलं. याच्या पलीकडचं ते मी आहे. मग भगवंत म्हणतोय ते जे ज्ञान आहे ना, तुला जे योगी बनून जे बघायचंय ना, ते सगळं मी तुला, ते ज्ञान विज्ञानासह मी तुला एक्सप्लेन करून सांगतो. कारण भगवंताला दिसलं अर्जुन इज नॉट येट कन्व्हिन्स्ड. मग त्याला ज्ञानाला विज्ञानाची जोड देऊन आता भगवंत एक्सप्लेन करायला लागलेत. आणि याचं सगळं वर्णन या 7व्या अध्यायामध्ये येतं. आणि जास्त नाही बरं का, फक्त यशोदा काकू, फक्त 30 श्लोक आहेत. फक्त 30 श्लोकांमध्ये हा अध्याय मध्ये भगवंताने सांगितलंय कुठे कुठे मी आहे, कसा कसा मी आहे, माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी कसं काय करशील, त्याचं वर्णन इथे आहे. आपण श्लोक घेऊया आणि त्याच्यानंतरच्या त्याच्या ओव्या सुद्धा घेऊया. अत्यंत सुंदर अध्याय आहे. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही सगळ्याच अध्यायांना असं म्हणता, काय करणार आता, सगळेच अध्याय इतके छान आहेत. आणि जसं ताई त्या दिवशी म्हटलं होतं की ताई आपल्या ग्रुपमध्ये 200च्या वर लोक आहेत, पण अगदी त्याच्या 10% लोक सुद्धा इथे येत नाहीत. म्हणजे का असं, तर त्याचं उत्तर सुद्धा इथे भगवंत देत आहेत. आणि थोडक्यात सांगू का तुम्हाला, आत्ताच मला एक मुलगी भेटली म्हणजे क्षमा करा, माझ्या समोरच बसलेली. वय तिचं 22-23 वर्षच आहे. तिनेच स्वतः सांगितलं, सकाळपासून बिझी आहे कॉलवरती, म्हणजे तिचं कॉलिंग चालू आहे, चांगल्या कंपनीत कामाला आहे, चांगली. तर तिला मी विचारलं की काय कसं काय आयुष्य चाललंय वगैरे. ती माझी छान बोलत होती. तर ती म्हणली, अरे कुछ नहीं यार, ये देखो ना, काम भी देखो, ये भी करो, घर वालों का भी फोन आता है, उनको भी झेलो, ऊपर से बॉयफ्रेंड कॉल करेगा, उसको भी झेलो, वो कुछ बात नहीं करता है, सिर्फ मैं ही बात करती हूँ, मैं ही उसको पूछती हूँ खाना खाया कि नहीं, ये किया कि नहीं, ऑफिस गए कि नहीं. तुम्हाला वाटत असेल तुम्हाला टेन्शन आहे, त्यांना सुद्धा टेन्शन आहे. जे जेनझीज आहेत ना, त्यांना सुद्धा टेन्शन आहे. हेच कशाला, माझी छोटी छोटी लेकरं, त्यांना सुद्धा टेन्शन आहे. काळाच्या ओघामध्ये जुनी लोक, तुम्ही म्हणाल गार्गी, मैत्रेयी या लोकांनी किंवा वसिष्ठ मुनी या सगळ्या लोकांनी सगळं प्राप्त करून घेतलं. त्यांना संसार नव्हता का? सगळ्यांना संसार होता. कमी अधिक फरकाने सगळ्यांचं सगळ्यांची उपस्थिती सगळीकडे प्रार्थनीय होती, आवश्यक होती, पण तरी सुद्धा त्यांनी प्राप्त करून घेतलं. मी एकच सांगेन, आता मी तुम्हाला तैत्तरीय उपनिषदातली एक श्रुती सांगितली, त्या श्रुती सुद्धा इथे एक्झाम्पल म्हणून देऊ शकतो. पण आम्हा प्रवचनकारांचे आणि कीर्तनकारांचे ना तेवढा अभ्यास नसतो म्हणून देत नाही. अदरवाईज गीता ना प्रत्येक श्रुतीला न्याय देऊ शकते, एवढी गीता महान आहे. उगाच त्याला असं म्हटलं नाहीये की आपल्या हिंदू धर्माचा जो पाया आहे ती गीता आहे, असं उगाच म्हटलेलं नाहीये. हे का सांगतेय की कुठेतरी वाचायला सुरुवात करा, त्याच्याशिवाय गंमत येणार नाहीये, त्याच्याशिवाय मजा येणार नाही. त्याच्यामध्ये इफ यू डोंट डीप डाईव्ह देन ओनली यू कॅन एन्जॉय, अदरवाईज इट विल बी फेल फॉर यू. ठीक आहे, मी स्क्रीन शेअर करते. एक थोडक्यात आपण आधी हे बघायचंय की अध्यायामध्ये काय आहे. मला स्क्रीन दिसते की नाही सगळ्यांनी सांगा, एकच मिनिट. दिसते स्क्रीन? येस, दिसते ना? नाही दिसत आहे? परत एकदा स्क्रीन शेअर करते वेगळ्या पद्धतीने.
येस. आता दिसते का मला सांगा. नाही. चेंज ऑटोमॅटिक पिक्चर सेटिंग, ब्रिंग कॉल बॅक हिअर, स्टॉप शेअरिंग. ओके. मगाशी मी ट्रायल बेसिसवर केलं तेव्हा मला दिसत होती. अजूनही दिसत नाहीये. डॉक्टर नीलमवरती बघा, 2 ठिकाणावरून मी जॉईन झाले. एक माझं आहे नीलम पाचुपते म्हणून, आणि एक डॉक्टर नीलमवरती बघा ना, दिसते मला, दिसते इथून. दिसली? फक्त डी येत आहे का? अच्छा, बरं, ठीक आहे. ओके, मी स्टॉप करते शेअरिंग. स्क्रीन पिक्चर. ओके. अरे यार, ठीक आहे, चालेल. चला, मी तुम्हाला असंच सांगते आधी. असं पण इथे हे करण्यासारखं काही नाही. मी आपली अध्यायांची लिस्ट दिलेली होती. त्यातला अध्याय क्रमांक 7 आहे आपला ज्ञानविज्ञान योग, जो आता आपण बघतो आहोत, सुरुवात करणार आहोत. तर याच्यामध्ये ना फ्लो कसा आहे बघा, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि एक गोष्ट अजून होते अध्यात्माने म्हणण्यापेक्षा, जसे आपण श्लोक वगैरे वाचायला लागतो ना, जेव्हा आपण आपलं 100% अटेन्शन देतो ना, म्हणजे इथे बसलोय तरी किचनमधल्या दुधाची, कोण आलंय गेलंय त्याची, दाराला कडी लावली की नाही, त्याला सांगितलेलं खेळायला जाऊ नको तरी तो गेलाय, मग तो छोटा असेल, नवरा असेल, जो कोणी असेल, तरी त्या सगळ्यांची चिंता बाजूला ठेवून फक्त ह्याच्याकडे लक्ष दिलं ना तर लक्ष लागेल. ऐका बरं का. श्लोक क्रमांक 1 ते 7 विज्ञानासहित ज्ञानाचा विषय, म्हणजे विज्ञानासह ज्ञानाचा विषय काय आहे ते भगवंताने सांगितलंय. 7 ते 12, 7 श्लोकापासून 12 श्लोकापर्यंत संपूर्ण पदार्थांमध्ये कारण रूपाने, कारण हा शब्द एक्सक्लामेटरी मार्क किंवा व्हेरी डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये, कारण रूपाने भगवंताच्या व्याप्तीचे वर्णन. प्रत्येक रूपामध्ये पदार्थाच्या कारण रूपाने भगवंताची व्याप्ती. श्लोक क्रमांक 13 ते 19, 13 पासून 19 पर्यंत आसुरी स्वभाव असणाऱ्यांची निंदा. काही पुस्तकांमध्ये लिहिलंय आसुरी स्वभाव असणाऱ्यांची निंदा आणि भक्तांचे गुणगान. मला ते अजिबात मान्य नाहीये, कारण मला असं वाटतं आसुरी स्वभाव असणारी लोक सुद्धा गरजेची असतात. त्यामुळे भगवंत कोणाची निंदा नाही करणार. आसुरी स्वभाव असणाऱ्यांचं आणि भक्तांचं वर्णन असं आपण म्हणायचं बरं का. जर आपण गीता ऐकतो, गीता वाचतो, गीता शिकण्याचा प्रयत्न करतो, तर सगळ्यात पहिला गुण तुम्हाला मी सांगितलेलं, गुण कुठले कुठले ते नेमके नमूद करून ठेवा. तर त्या लिस्टमध्ये अजून एक गुण टाका त्याच्यामध्ये, की कुठला गुण आपल्यामध्ये आला पाहिजे. आपल्याला कधीच कोणाचा द्वेषही नाही वाटला पाहिजे आणि कधीच कुठली व्यक्ती भगवंताच्या वरती नाही वाटली पाहिजे. अल्टिमेट इज भगवंत. सगळ्यात द्वेष कोणाचाच करायचा नाही आणि सगळ्यात अति डोक्यावर कोणालाच चढवायचं नाही. हा नियम आयुष्यामध्ये बाळगून चालायचं. मग भले ते कोणीही व्यक्ती असेल, कोणीही व्यक्ती असेल, संतांच्या वरती आणि भगवंताच्या वरती कोणीच नाही. श्लोक क्रमांक 20 ते 23 इतर देवतांच्या उपासनेचे वर्णन. 20 ते 23 मध्ये, एक 4 श्लोकांमध्ये. श्लोक क्रमांक 24 ते 30 मध्ये भगवंताचं स्वरूप आणि प्रभाव जाणत नाही, भगवंताचा प्रभाव जे जाणत नाही. पुन्हा सगळ्यांनी लिहिले की त्यांची निंदा. तर निंदा वगैरे काही नाही, ते प्रभाव जे जाणत नाही त्यांचं वर्णन भगवंताने केले. भगवंताचं स्वरूप आणि जे जाणत नाहीत भगवंताचा प्रभाव, ते कसे असतात त्याचं वर्णन भगवंताने केले. आता नीट ऐका बरं का. आपण ना आज 3च श्लोक घेणार आहोत. वी आर नॉट गोइंग मच अहेड, कारण पुढचे जे 2 श्लोक आहेत ना त्याच्यामध्ये ते 2 श्लोक एकत्र घ्यायचेत. म्हणून आज आपण फक्त 3च श्लोक घेणार आहोत. सगळ्यांनी तुमच्या व्हॉट्सअपवरती मी स्क्रीन पाठवलेली आहे, तुम्ही श्लोक क्रमांक घेऊ शकता. श्लोक क्रमांक 1, अध्याय क्रमांक 7. मय्यासक्त मना पार्थ योगै युंजन मदाश्रयः. ठीक आहे, युंजन मदाश्रय हा वेगळं करून लिहिलेलं आहे. काही लोकांचा एकच मोबाईल असेल, ताई कुठे उघडणार, तुम्ही 3 गोष्टी समोर घेऊन बसलाय. हो, आम्ही एकच गोष्ट घेऊन बसलोय समोर. होऊ शकतो मुद्दा. करा, ऍडजस्ट करूया आपण काहीतरी.
मैयासक्त मना पार्थ, पुढे प असल्यामुळे जो विसर्ग आहे तो आपण अर्धच बोलणार आहोत. मैयासक्त मना पार्थ योगै युञ्जन्मदाश्रयः. बोला. मय्या सप्तमना पार्थ शोकम योजन्मदाश्रयः. योगई बोलायचं कारण पुढे य आहे ना, म्हणून त्याचा उच्चार तो च च ज ज य असा होतो. योगई योगई युंजन मदाश्रय. ओके, असा होतो त्याचा. असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच 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 शृणु. तच च अर्धा आहे ना, हलंत तच, त आणि च अर्धा, तच शृणु. छत्री त्याचा पाय मोडलाय, शृणु. ठीक आहे. असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तत् शृणु. तत् नाही, तच आहे, तत् शृणु. ओके, माझ्या मागून बोला. असंशयं समग्रं मां, असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तत् शृणु. असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तत् शृणु. पुन्हा एकदा घेऊया आपण. असंशयं, असंशयं म उच्चार होणार. असंशयं समग्रं म उच्चार होणार. माय यथा ज्ञास्यसि तत् शृणु. ठीक आहे. डोंट गेट कन्फ्यूज, एकदम डोकं शार्प. ओके. गीता वाचताना शब्द समजत नसतील तर न दिसणारा भगवंत काय डोंबल समजणार. असंशयं समग्रं माय यथा ज्ञास्यसि तत् शृणु. बोला. असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तत् शृणु. गुड ट्रायल. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे पार्था, ऐका बरं का, हे पार्था, अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून. तुम्हाला असं वाटत असेल हे अर्थ काय सगळे सिमिलरच वाटतात, सोडून द्यावे, अजिबात सोडू नका. मला माहिती ना काय काय भावना असतात त्या. काय म्हणाले, हे पार्था, अनन्य प्रेमाने, शब्द डबल इन्व्हर्टेड कॉमा, अनन्य प्रेमाने कॉमन आहे, माझ्या ठिकाणी आसक्ती करून, जो अनन्य भावाने मला आश्रयित होतो, असा योगयुक्त होऊन तू ज्या योगे संपूर्ण विभूती, शक्ती, ऐश्वर्यादी गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निसंशयपणे जाणशील असं मी तुला सांगणार आहे, असं भगवंत म्हणतोय पुढे. पण काय दोन गोष्टी पाहिजेत, अनन्य आणि आसक्त. आपण आसक्त असतो पण कोणासाठी. सगळ्यात पहिल्यांदा बायकांना विचारलं ना, हु इज युअर टॉप प्रायोरिटी, माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते, माझी मुलं टॉप प्रायोरिटी, नवरा 2 नंबर, सासू सासरे 3 नंबर, सॉरी आई वडील 3 नंबर, घर 4 नंबर, सासू सासरे लास्ट इन कॅटेगरी. असं प्रत्येकाचा अनुभव असू शकतो. माझा अनुभव नाहीये हा. आपण प्रत्येकाचा असं प्रायोरिटी वाईज, आसक्तीचं जर प्रायोरिटी ठरवायची तर भगवंत काय म्हणतोय, आसक्ती म्हणजे काही मोठा असा शब्द नाहीये, आसक्ती ओ माय गॉड वासना वगैरे असं काही नाहीये. हु इज युअर प्रायोरिटी. भगवंत म्हणतोय जर मी तुझी प्रायोरिटी आहे, मला प्रायोरिटीवर ठेवून अनन्य भावाने, अनन्य म्हणजे न अन्य, न अन्य, न अधिक अन्य, अन्य दुसरं काहीच नाही, मलाच समोर ठेवून जर तू आयुष्य जगत असशील, काही होऊ दे. आज ऑफिसमध्ये खूप काम होतं तरी मला G3 सेशनची पीपीटी बनवायची आहे. मध्ये मध्ये मीटिंगसाठी सतत टिक 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 आहे. मीटिंग झाली 2 लॅपटॉप, इकडे काम झालं की इकडे लगेच गीता सेशन, कुठला श्लोक आहे हे, काहीही होऊ द्या, माझं प्रेम गीता आहे, माझं प्रेम कृष्ण आहे. कृष्ण म्हणजे कोण आहे, कृष्ण म्हणजे द ज्ञान पर्सोनिफाईड. ज्ञान जेव्हा व्यक्तिरूपाने येतं ना लक्ष्मण दादा, तेव्हा त्याला कृष्ण म्हणतात. जसं ऐश्वर्या राय कोण आहे, सौंदर्य, ब्युटी इज पर्सोनिफाईड, ब्युटिफुल गोष्ट पर्सोनिफाईड व्यक्तीच्या रूपात आली की ऐश्वर्या राय. तसं हु इज कृष्ण, कृष्ण, कृष्ण म्हणजे कोण आहे, गौतम बुद्ध कृष्ण आहेत, गोंदवलेकर महाराज कृष्ण आहेत. मला कृष्णावरती प्रेम आहे, मला त्या ज्ञानावरती प्रेम आहे. का मला ज्ञानावरती प्रेम आहे, कारण मी ऐरा गैरा नाही आहे, मला जगातली उच्च गोष्ट आवडते. आपण कसे म्हणतो, गॉगल पाहिजे, रिबॉनचा पाहिजे, बरोबर आहे ना लक्ष्मण दादा.
वॉच पाहिजे, एकदम महागातलंच वॉच पाहिजे मला. इकडे तिकडे स्मार्ट वॉच, भले त्या स्मार्ट वॉचचे डोंबल आम्हाला काही फीचर्स माहिती नसतात. तुमच्या श्वासांपासून, तुमच्या चालण्यापासून, तुमचं रक्तातलं शुगर बिगर सगळं त्याला कळतं, पण ते कसं बघायचं हेच आपल्याला कळत नाही. पण वॉच कुठलं पाहिजे? स्मार्ट वॉच पाहिजे. तसंच ह्या जगातलं मला सगळ्यात काय पाहिजे? लग्नाला मी गेली, माझीच साडी बेस्ट पाहिजे. तसं मला या जगातलं सर्वोच्च ज्ञान पाहिजे. मला या जगातली सर्वोच्च व्यक्ती आवडते. कोण सर्वोच्च व्यक्ती आहे? इलॉन मस्क, खूप श्रीमंत आहे. बिल गेट्स, कोण? पंतप्रधान मोदी, सगळ्या जगाचं नक्षा मोडतंय. इलॉन मस्कचं तुम्हाला माहितीये का? ही इज मोस्ट डिप्रेस्ड पर्सन. त्याला कंटाळा आलेला आहे, तो डिप्रेशनमध्ये गेलेला आहे. असं आपण म्हणतो, त्याची निंदा करतो आपण. त्याची श्रीमंत लोकांची निंदा करण्यातच आपण अर्धा वेळ बिझी असतो. म्हणायचं आहे काय मला? श्रीमंती असली तरी समाधान नसतं, पण कृष्णाकडे सगळंच आहे. सगळंच आहे. श्रीमंती सोडून द्या, जो मनाने समाधानी आहे ना, तो श्रीमंतच असतो. कधी कितीही पैसा असो नसो त्याच्याकडे, तो कायम श्रीमंत आहे. तसं मला काय आवडतं? जगातली बेस्ट गोष्ट मला आवडते. काय आवडते? मला कृष्ण आवडतो. मला का कृष्ण आवडतो? तो गवळणींबरोबर नाचायचा म्हणून आवडतो? त्याच्यावर भागवत कथा होतात म्हणून आवडतो? नाही, मला योगेश्वर कृष्ण आवडतो. तो माझ्यातलं ब्रह्म मला जाणून घेण्याची ताकद देतो, म्हणून मला कृष्ण आवडतो. हु इज ब्रह्म? जे मला दुःखापासून पलीकडे नेतं. ते ब्रह्म. मला जगातलं काय मिळवायचंय? आपण बोलतो मला जगातलं हे मिळवायचं, ते मिळवायचं, ते मिळवायचंय. चुकीचं आहे. मला जगामध्ये मीच मिळवायचंय सगळ्यात पहिल्यांदा, म्हणून मला कृष्ण आवडतो. प्रायोरिटी काय असली पाहिजे? आसक्ती कृष्ण असली पाहिजे. आणि अनन्य प्रेम कोणावरती असलं पाहिजे? कृष्णावरतीच असलं पाहिजे. भले सकाळी माळ जपायला जमली नाही, ध्यानाला बसायला नाही जमलं, होतो एखादा दिवस असा, काही दुःख वाटून घेऊ नका, खेद वाटून घेऊ नका. असं म्हणत रोजच टाळाटाळ करायची नाही, असा याचा अर्थ नाही बरं का. आता ताई बोललेले आहेत, जाऊ दे ना, आज मला करायचं होता पनीर मसाला, मग मी आज लय जेवण असतं, आज राहू दे माळ जपायची वगैरे, असं काही नाही करायचं बरं का. याचा अर्थ करायची, पण एखाद दिवशी जर राहिली तरी ओढ लागून राहिली पाहिजे ना मनाला. त्या ओढीला व्हॅल्यू आहे, त्याला भगवंत म्हणतो. ते अनन्य प्रेम आहे. सज्जन कसाई जरी हाताने मांस कापून लोकांना द्यायचं ना, तरी अंतःकरणामध्ये मात्र त्याच्या भगवंतच होता. हाताने मांस कापून द्यायचा, पण मनामध्ये कृष्ण 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 कृष्णच चाललेलं होतं. भले आपल्याला आपण काहीही नाव घेऊ, पण मनामध्ये तेच चिंतन पाहिजे. भगवंत म्हणतोय, अर्जुना, तुला जो योगी बन वगैरे मी म्हणतोय ना, योगी भवा अर्जुना म्हणतोय ना, ते कधी होणार आहे? जेव्हा तू असा आसक्तीने, अनन्य प्रेमाने जेव्हा माझ्याकडे बघशील. माझ्याकडे म्हणजे काय? द ब्रह्म पर्सोनिफाईड इज अ कृष्ण. जेव्हा माझ्याकडे बघशील ना, तेव्हा निसंशयपणे तू मला प्राप्त होशील. ते जे ज्ञान आहे ना, तुला नाही ना समजलं अजून, ते जे ज्ञान आहे ना, ते मी तुला सांगतो. काय म्हणतोय पुढे भगवंत? मी व्हॉट्सअपला पाठवलंय तुम्हाला. ज्ञानंतेहम सविज्ञान मिदं वक्ष्याम्यशेषतः. ज्ञानन न बोलले, अनुस्वार का? कारण पुढे त आहे म्हणून. ज्ञानंतेहम, त नंतर अवग्रह आहे म्हणून थोडंसं वाढवायचंय. ज्ञानंतेहम सविज्ञान मिदं वक्ष्याम्यशेषतः. ओके, माझ्या मागून बोला आता. ज्ञानंतेहम सविज्ञान मिदं वक्ष्याम्यशेषतः. ज्ञानं तेहं सविद्वान् विशेषः. यज्ञात्वा, तो ज आहे ना, तो हलंत बोलायचा आहे. यज्ञात्वा नेह भूयोन्यज ज्ञातव्यमवशिष्यते. ठीक आहे, इथे थांबता येत नाही. या चरणामध्ये ना कुठे थांबता येत नाही मध्ये, म्हणून जिथे मी रेश दिले तिथे थोडा फक्त श्वास घ्या आणि कंटिन्यू करा. एकदा वाचून दाखवते अजून. यज्ञात्वा नेह भूयोन्यज ज्ञातव्यमवशिष्यते. ठीक आहे. ज्ञातव्यं वशिष्यते. एकदम शांतपणे बोललात ना, कॉन्सन्ट्रेशनने, तर होणार आहे. यज्ञात्वा नेह भूयोन्यज ज्ञातव्यमवशिष्यते. बोला. यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज् ज्ञातव्यं वशिष्यते.
गुड ट्रायल बट आय विल नॉट से इट इज गुड. It's good. हां, सो लॉट ऑफ स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. एकच मिनटं, कोणीतरी एंट्रीसाठी विचारलेलं आहे. काय करायचं, लोक किती बिझी आहेत ना. हां, ऐका बरं का, या श्लोकाचा अर्थ असा आहे की मी तुला विज्ञानासह तत्वज्ञान संपूर्ण सांगेन. जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणावयाचे शिल्लक राहणार नाही. एकदा का तू हे जाणून घेतलंस तर पुढचं काही जाणण्यासाठी तुला शिल्लक राहणार नाही. आता श्लोक क्रमांक 3 अत्यंत महत्वाचा, सगळ्यांचा पाठ पण असेल कदाचित. मनुष्याणाम सहस्रेषु शाणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये. कश्चिद्य थांबायचं, तती कश्चिद्य तति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्वतः. अत्यंत सोपं आहे, माझ्या मागून बोला. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये. बोला. कश्चिद्य तति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्वतः. यततामपि सिद्धानां, शंखमधला क आहे ना पुढे. यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्वतः. गुड ट्रायल. अजून इम्प्रूव्हमेंट होऊ शकते लक्ष्मण दादा. याचा अर्थ असा आहे की हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्ये एखादाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने ओळखतो. आपण बोललेलो ना, थोडेच लोक येतात. काय येतात? कारण सगळ्यात पहिली गोष्ट अध्यात्माची गोडी आधी कळलं पाहिजे की अध्यात्म गोड आहे, मस्त आहे, छान वाटतं तिकडे. प्रत्येकाने भक्तिगीत ऐकलेलं आहे, प्रत्येकाने या महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या प्रत्येकाने कानावरती त्याच्या संतांचा उच्चार गेलेला आहे. तुकाराम महाराजांचा अभंग तरी गेलेला आहे. अनेको रूपाने आपण बोली भाषेत सुद्धा तुकाराम महाराजांचे अभंग वापरतो. नाही निर्मळ मन त्याचं काय करील साबन. कोणाचं अभंगाचं चरण आहे? तुकाराम महाराजांचं अभंगाचं चरण आहे. बरोबर आहे की नाही? असे अशक्य ते शक्य करिता सायास कारण असे अभ्यास, तुकाराम महाराजांच्या अभंगाचं चरण आहे. आणि को रीतीने आपल्या कानावरून संतांचे विचार सगळं गेलेलं आहे. आपल्याला महाराष्ट्राच्या संस्कृतीला कीर्तन म्हणजे काय माहीत आहे, प्रवचन म्हणजे काय माहीत आहे. असे महाभाग असतात ज्यांना ज्ञानेश्वरी गीता माहिती नसते, पर्टिक्युलर नावं नसतात माहिती, पण आपल्याला इसेन्स माहिती असतो की काय अध्यात्म आहे हे मात्र आपल्याला माहिती असतं. संपूर्ण भारत देशामध्ये, संपूर्ण जगभरामध्ये, भारतातच नाही तर जगभरामध्ये येशू ख्रिस्तांना मानणारी लोक सुद्धा मानवतेचाच पुढाकार करतात. भले त्यांचे बाकी विचार वेगळे असतील. जसं हिंदू धर्म का श्रेष्ठ आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत, सजीव निर्जीव प्रत्येकामध्ये भगवंत बघण्याची आपली फिलॉसॉफी आहे. प्रत्येकाची फिलॉसॉफी वेगळी आहे, पण प्रत्येकाच्या फिलॉसॉफीमध्ये दया आहेच. आणि जिथे दया आहे, करुणा आहे, तोच भगवंत आहे. प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाला माहिती आहे. ते मिळवून घ्यायचं असेल तर थोडा वेळ शांत बसलं पाहिजे. पण किती लोकांना त्याच्यामध्ये गोडी निर्माण होते. आपल्या भारतामध्ये तर प्रमाण खूपच कमी आहे. मी तर सांगू तुम्हाला, मुस्लिम समाजाचं कौतुक यासाठी आहे की माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये अनेको मुस्लिम फॅमिलीज आहेत. त्यांच्यामध्ये मूल 2-3 वर्षाचं झालं ना की त्याला नमाज कसा पडायचा हे स्पेशल शिकवण्यासाठी बाहेरून ट्रेनर येतो. माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट? एखादं करून बघा ना, फ्रेंड सर्कलमध्ये घ्या ना तशा लोकांना, बोला त्यांच्याशी, ते कसे वागतात बघा, ऑब्झर्व करा त्यांना. अक्षरशः त्या मुलीचं वय, माझ्या फ्रेंड्समध्येच अक्षरशः त्या मुलीचं वय फक्त 5 वर्षाचं आहे, पण तिला नमाज पढण्यासाठी आणि धर्माचं महत्त्व सांगण्यासाठी बाहेरून व्यक्ती येते. स्पेसिफिकली आठवड्यातून 2 दिवस तिला 1-1 तास डेडिकेशनने द्यायचा असतो आणि ते इतर दिवशी तिला प्रॅक्टिस पण करायचं असतं. आपल्यात साधं घरात ऑनलाईन ताई येतात,
प्रवचन फुकट देतात, तरी त्यांना ऐकवण्यासाठी आपण आपल्या पोरांना आणू शकत नाही. कळतंय का तुम्हाला? आपण आपल्या मुलांना शुभं करोती तरी सांगतो की नाही, ही एक डिस्कशनचा विषय आहे, की शुभं करोती तरी त्यांच्या पाठ आहे की नाही, हेही डिस्कशनचा विषय आहे. मला असं थोडंसं चांगलं प्रशंसेने म्हणायला आवडेल, माझ्या मुलांची 3च वर्षाची आहेत, त्यांना शुभं करोती पाठ आहे. का? त्यांना सांगितलं पाहिजे ना, आपण त्यांना हे शिकवलं पाहिजे. गोडी निर्माण झाली पाहिजे. एकदा गोडी निर्माण झाली की त्यातले किती लोक येतात, आल्यानंतर किती टिकतात. आठवा बरोबर सुरुवातीपासून इथे कोण कोण, आय थिंक लक्ष्मण दादा वगैरे सुरुवातीपासून आहात तुम्ही. सुरुवातीपासूनची लोक आहेत का आता? बरीचशी गळून गेली ना. तुम्ही येताय इथे, पण त्याच्यामध्ये तुमची कन्सिस्टन्सी किती आहे? तुम्हाला मी एक सांगू, एक कीर्तनकार म्हणून मला एक गोष्ट नेहमी वाटायची. माझं हे ऑब्झर्वेशन होतं, मी लहान असताना ज्या ताईमाई अक्कांची मी कीर्तन ऐकली ना, त्या ताईमाई अक्का काळाच्या ओघात मला परत दिसल्याच नाही. तो बिचाऱ्या सगळ्या संसाराच्या या बिझीनेसमध्ये, व्यस्ततेमध्ये किंवा जबाबदाऱ्यांमध्ये ना कुठेतरी हरवून गेल्या. मी म्हणत नाही की त्यांची साधना थांबली, पण त्यांची कीर्तन नावाची साधना थांबली. येतंय का लक्षात तुमच्या? ती गोष्ट तुमच्याकडून परसिस्टंटली घडण्यासाठी 2 गोष्टी कारणीभूत असतात. एक तर आपलं प्रारब्ध आणि दुसरा आपलं प्रयत्न. जर आपले प्रयत्न बलवत्तर असतील ना, तर प्रारब्धालाही आपण हरवू शकतो. लक्षात घ्या विषय. प्रयत्न कधी बलवत्तर असणार? जेव्हा माझ्या डोक्यामध्ये ज्ञानोबा माऊली आणि तुकोबा माऊली फिट असणार ना, तर मला कुठलीच ताकद या जगातली अडवू शकत नाही. अध्यात्मावर बोलण्यासाठी, आध्यात्मिक ऍक्टिव्हिटी करण्यासाठी, माझं ध्यान, माझं नाम, माझी साधना थांबवण्यासाठी, माझे प्रयत्न बलवत्तर होण्यासाठी. प्रयत्नांचं इंधन कोण आहेत? संत हे माझे इंधन आहेत. आणि त्यांच्याशी डिस्कनेक्ट झालं ना की मग सगळा गोंधळ निर्माण होणार. हे मध्यंतरी झालेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये. आपल्या आयुष्यामध्ये ना कधी गोंधळ जास्त झाला ना, तुम्हाला खूप चिडचिड व्हायला लागली, तुम्हाला खूप राग यायला, लक्ष्मण दादा खूप काय काय व्हायला लागलं ना, ज्योतिताई, अर्चनाताई, लक्षात घ्या कुठेतरी डिटॅचमेंट झालेली आहे. आपण 2-3 दिवस माळ जपली नाही, 2-3 दिवस ज्ञानेश्वर माऊलींचं व्हावं तसं स्मरण आपल्याकडून झालं नाहीये, की आपल्या स्वभावामध्ये फरक पडतो. इमिडिएटली आपल्या स्वभावामध्ये फरक पडतो. आपली ही परसिस्टन्सी, आपली ही कंटिन्युटी सतत चालू राहण्यासाठी ना, आपण या सहवासामध्ये सतत राहणं गरजेचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. तैसे आस्तेचिया महापुरी रिगता ती कोटीवरी. तैसे आस्तेचिया महापुरी रिगता ती कोटीवरी. परी प्राप्तीच्या पहिलतिरी विपाईला निगे. जसं भगवंत म्हणलाय ना, मनुष्यानाम सहस्त्रेषु, त्याच्यावरती वर्णन करताना माऊली म्हणतात, परी आस्तेचिया महापुरी रिगता ती कोटीवरी. परी प्राप्तीच्या पहिलतिरी विपाईला निगे. अनेको लोक आस्थेच्या ओघामध्ये येतात. बघा ना, आपल्या काशीला, आपल्या धर्मक्षेत्रांवरती किती गर्दी असते. तेवढी गर्दी कधी कीर्तनांमध्ये असते का हो? तेवढी गर्दी कधी प्रवचनामध्ये असते का? हा, भागवत कथेत असेल, कारण तिकडे कथेनंतर जेवण कंपल्सरी आहे, तिकडे असेल. कळते का तुम्हाला? मग कशाला घरी बनवत बसा? मग मी एकटी कशाला जाऊ? मुलं बाळ नवरा सगळ्यांना घेऊन जाते ना, मी आज चूलबंदी करते ना. येते का लक्षात तुमच्या? जिथे ज्ञान वाटलं जातंय तिथे आपण जाऊन बसतोय का? नाही, अत्यंत प्रमाण कमी आहे. आस्थेच्या महापुरी रिगता ती कोटीवरी. जिथे आस्थेचा हा महापूर आहे ना, त्याच्यामध्ये अनेको कोट्यावधी लोकांनी उडी घेतली आहे, परंतु प्राप्तीच्या पैलतीरावरती अत्यंत तुरळक लोक जाऊन पोचलेली आहेत. का? कारण मध्ये सगळे गटांगळ्या खात बुडून जातात, पहिलं तीरापर्यंत कोणीच पोचत नाही. आपलं जीती स्टेशन मी सुरुवातीला सांगितलेलं बौद्धिक पातळीवरती होणार आहे. याचा अर्थ तुमचं शिक्षण पाहिजे का? अजिबात नाही. फक्त बुद्धी वापरण्याची आपली तयारी पाहिजे, सामान्य ज्ञान वापरण्याची तयारी आपली असली पाहिजे. एवढीच एक कंपल्सरी कंडिशन होती, बाकी काहीच कंडिशन नाही याच्यामध्ये. तरी सुद्धा अनेक लोक पळून गेले, नाही सहन झालं. ढिंचिक ह्याचं काय त्याचं काय, हे असलं नाहीये ना. इकडे जिथे बुद्धीचा वापर होतो ना, तिकडे अनेक लोक निघून जातात. मला एक सांगा, कारकुनी लोकांमध्ये आपल्याला पण वाटतं ना, असा जॉब असावा जिथे सतत डोक्याला किटकिट नको, एकच काम करत राहावं, मी दिवसभर असं 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 करत एकच काम करत राहावं. जिथे बुद्धीचा वापर आला ना, की तिकडे मात्र माझं अरे यार हे काय झालं असं होतं. लक्षात घ्या अर्चनाताई, एकदम सूक्ष्मातली गोष्ट मी तुम्हाला सांगते. भगवंत आस्थेच्या महापुरी रिगती कोटीवरी. का आहे असं? या महापुरामध्ये अनेको लोक उड्या घेतात. का? कारण इथे काहीतरी ग्रेट होणार आहे. पण कधी होणार आहे?
स्वतःला तोडून मरोडून स्वतः मधला मी तुला उभारायचंय. मूर्ती कशी उभारताना तिला त्या दगडाला घनाचे घाव सहन करायचे आहेत. विचार करा, तसं माझ्यातला काम क्रोध घाणेरडे विचार काढून टाकायचे. सगळ्यात पहिल्यांदा मी घाण आहे हे एक्सेप्ट करायचंय. मी चुकीची आहे, मी चुकीचं आहे हे एक्सेप्ट करायचंय. म्हणून मग पुढची प्रोसेस सुरू होणार आहे. येतंय का लक्षात? मग त्यामुळे जिथे बुद्धीचा वापर होतो, करावा लागतो, तिथे सगळेजण निघून जातात. मला माहिती ना, कीर्तनामध्ये सुद्धा हेच होतं. सुंदर गाणाऱ्या लोकांना लोक बोलवतात, वा वा काय गाणं आहे. आणि ज्यावेळेस बुद्धिवादी लोक जे बोलतात ना, त्यांना लोक ऐकण्यासाठी जास्त गर्दी करत नाहीत. का? कारण गाणं ऐकणं म्हणजे कानांना सुख आहे, डोक्याला सुख आहे, बुद्धीचा वापर शून्य. पण जिथे लोक उपदेश देणार आहेत, जिथे लोक वेदांत सांगणार आहेत, जिथे लोक उपनिषदांमधलं सांगणार आहेत, तू कोण, कसा आहेस, प्रश्न विचारणार आहेत, तेव्हा मात्र सगळे गायब, सगळे एकदम घरी पळून जातात. नको, ह्या ताईंना, ह्या महाराजांना परत बोलवायला नको. येतंय का लक्षात? म्हणून इथे येणारे भरपूर असतात, पण पहिलं तीरावर पोचलेले फार कमी असतात. अत्यंत कमी संख्या आहे त्याची. मला ही गोष्ट आज सांगू द्या. मी ओव्या याच्या काढलेल्या, त्यातल्या सगळ्या ओव्या मी घेणार नाहीत. एकूण 9-10 ओव्याच आहेत. पहिल्या 2 श्लोकांवरती बोलण्यासाठी भगवंताने फक्त 9-10 ओव्या सांगितलेत. त्याचं 1-2 ओव्यांमध्ये सुंदर वर्णन केलेले आहे. ऐका बर का. येथे विज्ञानी काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे. इथे विज्ञानाचा काय उपयोग आहे असं जरी मनावर घेशील ना, तरी पै आधी जाणावे तेची लागी. आधी तेच तुला जाणून घेतलं पाहिजे. जरी भगवंत बुद्धीने जाणून घेता येत नाही, बुद्धीच्या सीमेमध्ये भगवंताला बांधता येत नाही, तरी बुद्धीनेच भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे. जरी घरातून विमानापर्यंत पोहोचायचंय, तरी घरातून टॅक्सी केली, ओला केली आणि विमानापर्यंत ती टॅक्सी घेऊन नाही जायची, आतमध्ये टॅक्सी सोडायची आणि मग विमानामध्ये बसायचंय, विमान रूप व्हायचंय, आतमध्ये जायचंय, टॅक्सी सोडायची. तसं बुद्धीने तिथपर्यंत पोहोचायचंय, मग बुद्धीला टाकून द्यायचंय आणि भगवंत स्वरूप व्हायचंय, समाधान रूप व्हायचंय. मग ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे. ज्यावेळेस ज्ञान होतं ना, आता मी जसं बोलली ना, आपली टॅक्सी सुटते आणि आपण प्लेन मध्ये बसतो, मग ज्ञानाची या वेळे झाकती जाणीवेचे डोळे. जेव्हा ज्ञान व्हायचं असतं ना, तेव्हा जाणीव म्हणजेच बुद्धी ती निघून जाते. जैसे तिरी नाव न ढळे टेकली साते. तीरावरती एकदा नाव आली ना की तिला आपण ढकलण्याचा प्रयत्न केला तरी जाऊ शकत नाही. का? कारण पुढे पाणी नाहीये. तसं भगवंत जाणीव नेनीव भगवंती नाही, पलीकडे भगवंत त्याच्या. मग त्याला बुद्धीने जाणून घ्यायचंय कसं? तिथपर्यंत पोचायचंय, मग बुद्धीला टाकायचंय आणि आपण भगवत स्वरूप होऊन जायचंय. अर्जुना तया नाव ज्ञान तैसी जाणीव जेथ न निघे. जिथे जाणीव चालत नाही, विचार मागुता पाऊली निघे. किती सुंदर आहे ना ज्योतिताई वर्णन. काय बोलतायत माऊली? तैसी जाणीव जेथ न रिगे. जिथे जाणीव चालत नाही, विचार मागुता पावली निघे. विचार मागच्या मागेच पळून जातो. तर्को आयनी नेघे. तर्काचं काहीच तिकडे चालत नाही. अंगी जयाच्या, कोणाच्या? ज्ञानाच्या, ब्रह्मज्ञानाच्या अंगी हे काहीच चालत नाही. अर्जुना तया नाव ज्ञान. अर्जुना त्याला ज्ञान म्हणतात. येर प्रपंचू हे विज्ञान. त्याच्यासाठी लागणारं विज्ञान काय आहे? प्रपंच हे विज्ञान आहे. ते तर सत्य बुद्धी ते अज्ञान हेही जाण. प्रपंच विज्ञान आहे, पण तेच जर खरं मानत गेलास ना, ते तर सत्य बुद्धी, तेच जर खरं सत्य मानत गेलास ना, तर ते अज्ञान आहे हेही जाण. कळते का माऊली काय म्हणतायत? ओवी जर नीट वाचत गेलो तर ती आपल्याशी बोलायला लागते. बोलायला म्हणजे असं नाही माझं नाव ओवी, मी बाई ज्ञानोबांची, असं नाही बोलत. आपल्या बरोबर संवाद करते, आपल्याला उत्तर देते. आता अज्ञान अवघे हरपे. आता काय होतं? अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे. प्रपंच करपून जातो आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे आणि ज्ञान रूप आपण होतो. आणि हे सगळं होत असताना मग पुढे माऊली वर्णन करतात, सगळेच जण येतात आस्थेच्या वाटेवरती, पण एखादाच असतो जो पहिलं तीरावरती पोचतो. त्याची कारणं या 7व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलेत. इतकं सुंदर अध्यायाची सुरुवात केली. खरं पाहता असं कुठेच नाही की हा अध्याय, असं भगवंत म्हणाला की अर्जुनाला, की अर्जुना आता 6वा अध्याय संपला, आता मी तुला ज्ञान विज्ञान योग सांगणार,
असा नाहीये त्याचा अर्थ. हा वेदव्यासांनी आपल्याला सोयोग्य जावं. आपण साधा 30 श्लोकांचा एक अध्याय नीट वाचत नाही, त्या आपण 750 श्लोक असे अखंड वाचणार आहोत का? नाही ना. म्हणून छोटे छोटे चॅप्टर मध्ये त्याचं रूपांतरण केलंय. तोच अध्याय कंटिन्युटीनी आहे. योगी बन अर्जुना, पण ते ज्ञान आता भगवंत समजावून सांगायला सुरुवात करतोय. कसं? इतर वेळेस पण तेच समजावून सांगितलंय. आता या अध्यायाची स्पेशालिटी काय आहे? विज्ञानासह. विज्ञान म्हणजेच काय? येर प्रपंचो हे विज्ञान, पण विज्ञान निशेष करपे. शेवटी शेवटी तेही विज्ञान प्रपंच करपून जाणार आहे, हे इथे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात. असं करत करता आपण हा अध्याय पुढे कंटिन्यू करणार आहोत. आणि आता येऊया आपण आजच्या गोष्टीकडे, कारण वेळ झालेली आहे. थोडं नेक्स्ट टाइम बसून मी काय करत जाईन माहिती आहे, हे थोडा स्क्रीन शेअरचा इश्यू येतोय ना, मी आधीच शेअर करत जाईन व्हॉट्सअपवरती, म्हणजे वेळ कमी जाईल आपला. कारण तिकडे मला असं वाटतं एक 2-4 मिनिटं गेली आपली. आजची गोष्ट फार सुंदर आहे, सगळ्यांनी ऐका बरं का. आजच्या गोष्टीमध्ये आहे एक अमेरिकेतला मुलगा. आज पण आपण छान परदेशातली गोष्ट आणलेली आहे. आज ॲक्च्युअली मला सायंटिस्टची गोष्ट घ्यायची होती, पण ती परत कधीतरी घेऊ. त्याच्या मागचं मर्म पण वेगळं आहे. तर गेल्या वेळेचं आपण नील ब्राईल यांचं जे आपण ब्राईल लिपी जी आपण गेल्या वेळेसची गोष्ट पाहिली होती, ब्राईल लिपी, तर यावेळेस आपण एका अमेरिकन मुलाची गोष्ट पाहणार आहोत. तो सावळा होता. आणि आपल्याला माहिती आहे अमेरिकेमध्ये सुद्धा वर्णभेद आहे, रेसिझम आहे. मी तर म्हणेन आपल्यापेक्षा तिकडे जास्त आहे, कारण आपल्यामध्ये प्रेम दाखवतात तेही उच्च कोटीचं, आणि त्यांच्यामध्ये ना घृणा दाखवतात, क्रूरता दाखवतात, तीही उच्च कोटीची असते. ठीक आहे. तर तो मुलगा सावळा असल्यामुळे त्याच्याबरोबर नेहमी भेदभाव होत आला. त्याला कमी लेखणं वगैरे वगैरे त्या गोष्टी त्याच्याबरोबर घडत आल्या. त्याचे वडील जे होते ते वडील त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी काय करतात, आता तो मुलगा झालेला आहे एक 8-9-10 वर्षाचा मुलगा असेल तो. त्याचे वडील त्याला एक टी शर्ट देतात, एक घरातला कपडा देतात, आणि जुनाच असतो तो कपडा, तो त्याला देतात आणि त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी, जस्ट बिकॉज टू मेक हिम स्ट्रॉंग, ते त्याला कपडा देतात आणि त्याला म्हणतात की याची काय किंमत असेल रे? तर तो म्हणतो जास्त नाही हो, अप्रॉक्सिमेटली इट वुड बी ऑफ $1 ओनली. $1 हा कपडा असू शकतो. तर वडील म्हणतात की ठीक आहे, जा हा कपडा तू विकून ये, $1 मला आणून दे. तर तो मुलगा जातो बाजारामध्ये आणि दिवसभर वनवन करतो, असा घेऊन फिरत असतो, विकण्याचा प्रयत्न करतो. शेवटी कसं बसं करून तो एका गरीब व्यक्तीला तो कपडा विकतो, $1 आणतो आणि वडिलांच्या हातामध्ये देतो. तर वडील म्हणतात ठीक आहे. अजून 2-3 दिवस जातात. 2-3 दिवसांनी पुन्हा त्याचे वडील त्याला तसाच एक जुना कपडा देतात, टी शर्ट देतात, आणि त्याला म्हणतात आज मात्र तुला हा टी शर्ट तुला हा $10 विकायचा आहे. तो मुलगा जातो, तो टी शर्ट स्वच्छ धुतो. आता ह्याला विकायचा आहे. कसा विकायचा? गेल्या वेळेस जो आपण विकला तो $1 गेला, तर हा जर $10 विकायचा म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी ॲडिशनल फॅक्टर पाहिजे. म्हणून तो काय करतो, आपल्या भावाला ना छान कार्टून काढता येतं, म्हणून तो टी शर्ट घेऊन त्याच्या भावाकडे जातो आणि त्याला म्हणतो की याच्यावरती मला कार्टून काढून दे. तर त्याचा भाऊ सुद्धा त्याला कार्टून काढून देतो, आला असेल कुठल्या तरी कारणाने म्हणून तो कार्टून काढून देतो. तो टी शर्ट, कार्टून काढलेला टी शर्ट घेऊन तो विचार करतो की ह्याच्यावर कार्टून आहे, हे कुठे विकला जाईल हा? तो साध्या मार्केटमध्ये नाही जात, तो एका शाळेच्या बाहेर उभा राहतो, लहान मुलांच्या शाळेच्या बाहेर उभा राहतो आणि तो टी शर्ट विकण्याचा प्रयत्न करतो. एका लहान मुलाला तो टी शर्ट, ते कार्टून इतका आवडतो, तो आईच्या मागे लागतो की मला हा टी शर्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यावेळेस त्याची आईला पण की विचारते किती किंमत आहे, तो बोलतो $10. तर तिच्यासाठी मोठी नसते, ती विकत घेते. ती विचारते कोणी कार्टून काढलं, कसं काढलंय? तो बोलतो माझ्या भावाने काढले. म्हणून ती आणखीन $2 त्याला देते, बक्षीस म्हणून, तुझ्या भावाला दे हे बक्षीस म्हणून त्याला आणखीन $2 देते. असे $12 घेऊन तो वडिलांना आणून देतो आणि वडील त्याचे आणखीन आनंदित होतात. अजून 2-3 दिवसांनी वडील असाच एक जुना टी शर्ट काढतात आणि त्याला देतात. म्हणतात आता तो टी शर्ट तू $10 विकलास, हा टी शर्ट तुला $100 विकायचा आहे. किती? $100. आता त्याला टेन्शन यायला लागतं. वडील 10-10 गुणांनी, 10-10 ह्याने वाढवतायत, पटीने वाढवतायत किंमत. आता मी काय करू? $100 जर टी शर्टची किंमत हवी म्हणजे त्याच्यावरला ॲडिशनल फॅक्टर सुद्धा तेवढाच मोठा हवा. तो विचार करतो. जवळच्याच सिटीमध्ये एक नटी आलेली असते, एक हिरोईन आलेली असते.
तो विचार करतो तिच्याकडे जावं आणि तिचा ऑटोग्राफ आणावा याच्यावरती. तिला भेटण्यासाठी प्रचंड मोठा क्राऊड असतो, त्यातून तो लहान असल्यामुळे वाट काढत काढत तिच्यापर्यंत पोहोचतो. तिला म्हणतो की मला आय वॉन्ट युअर ऑटोग्राफ, जसं आपण म्हणतो तसं तोही म्हणतो आय वॉन्ट युअर ऑटोग्राफ. तो त्या टी शर्टवरती तिचा ऑटोग्राफ घेतो आणि आता तो टी शर्ट तो बाजारात घेऊन उभा राहतो. तुम्ही विश्वास नाही ठेवणार, त्या टी शर्ट विकत घेण्यासाठी बोली लागते. तो सुरुवात करतो $100. असे एक एक जण मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे म्हणत म्हणत तो $120 तो टी शर्ट विकतो आणि $120 घेऊन तो वडिलांजवळ येतो. आणि आता वडील त्याला विचारतात की या सगळ्यामधून तू काय शिकलास? तर तो म्हणतो की मी हेच शिकलो की आपण एखादी गोष्ट जी निरुपयोगी असेल त्या निरुपयोगी गोष्टीला जर आपण व्हॅल्यू ॲड करत गेलो तर त्याची सुद्धा किंमत वाढत जाते वाढत जाते. वडील म्हणाले हेच मला तुला शिकवायचं आहे. निर्जीव वस्तूची तू जर व्हॅल्यू ॲड करत गेलास तर त्याची व्हॅल्यू समाजामध्ये वाढत जाते. तसंच तू सुद्धा स्वतःची व्हॅल्यू स्वतःचे स्किल्स जर ॲड करत गेलास तर तुझी सुद्धा या भौतिक जगामध्ये व्हॅल्यू वाढल्याशिवाय राहणार नाही. तोच मुलगा पुढे मोठा झाला. तुम्हाला मी एक सांगेन, भारतामध्ये काळं म्हणून जन्माला येणं एवढं पाप आहे, तर परकीयांच्या गोऱ्यांच्या राज्यामध्ये काळं म्हणून जन्माला येणं केवढं मोठं पाप असेल. त्यांच्यामध्ये एवढं मोठं रेसिझम आहे, अत्यंत तुच्छ लेखतात, त्यांना आपल्याबरोबर जेवायला बसत नाही, त्यांच्याशी बोलायचे नाही, असा त्यांचा तो काळ होता. त्या काळात त्या मुलाने पुढे येऊन स्वतःमधली व्हॅल्यू एवढी वाढवली आणि तो मोठा बास्केटबॉल प्लेयर झाला. जगातले सगळे रेकॉर्ड त्याने तोडले. त्याचं नाव आहे मायकेल जॉर्डन, ज्याच्या नावाने मोठा ब्रँड सुद्धा चालतो आणि सिग्नेचर मार्क हे त्याच्या ब्रँडचं वैशिष्ट्य आहे. सिग्नेचर मार्क मायकेल जॉर्डन जर तुम्ही सर्च केलं, ही इज अ बिगेस्ट बिझनेसमॅन आणि सिग्नेचर मार्क असलेले प्रोडक्ट हे त्याच्या ब्रँडचं वैशिष्ट्य आहे. तो मोठा बास्केटबॉल प्लेयर झाला आणि त्याने एक गोष्ट शिकली की माझ्यामध्ये व्हॅल्यू ॲड केली पाहिजे. मी सुद्धा मनापासून सांगेन तुम्हाला, जसं रूप आपलं असतं ना आधी, जर आपल्याला वाटतं ना की लोक मला डिसरिस्पेक्ट करतायत, मग मी लोकांना नाही शिव्या द्यायच्या, मी लोकांना नाही कोसायचं, मी लोकांना नाही चुकीचं समजायचं. माझ्यामध्ये काय आहे ते शोधून काढायचं आणि मी काय ॲड केल्यावरती मला ते मिळेल याचा विचार करायचा. तुम्ही म्हणाल ताई आपण आध्यात्मिक आहोत, आपल्या मनामध्ये नम्रता असली पाहिजे. पण मी नेहमी म्हणते नम्रता वेगळी आणि लो कॉन्फिडन्स वेगळा, याच्यामध्ये फरक आहे. आपण पूर्ण आत्मविश्वासाने आपल्यामधले गुण, आपलं कौशल्य अशा पद्धतीने वाढवलं पाहिजे. जर मला कीर्तनामध्ये म्हणतात लोक की सिंगिंग, तर मला निदान एवढं तरी आलं पाहिजे की ती गाताना मला कॉन्फिडंट वाटलं पाहिजे. भले मी लता मंगेशकर नाही झाली तर निदान तेवढं तरी गाता आलं पाहिजे. आय हॅव टेकन केअर ऑफ इट. मी याची काळजी घेते प्रत्येक वेळेस. कशा पद्धतीने ते मला एक्झिक्यूट करता येईल हे मी बघते. एक स्किल वाढवता आलं पाहिजे. मी तुम्हाला बोललेली की श्लोक येत नाहीत, पाठ होत नाही, अभंग पाठ होत नाहीत, तर ठीक आहे, समजून घेण्यावरती भर द्या. याचा अर्थ पाठांतराला कमी समजा असं नाहीये. बघा ना, एखादी ओवी जर तोंडातून तुमच्या आली तर तुमचं वेटेज किती वाढतं. भले मग तुम्ही सामान्य माणूस असाल तरी तुमचं वेटेज वाढतं. महिलांसाठी मी बोलेल, तुम्ही तुमच्या मुलांना एखादी सुंदर म्हण, अभंग जरी बोलून दाखवलात ना तरी तुमचं मूल विचार करतं, माझी आई काहीतरी वेगळं बोलून दाखवते, ते तिचं पाठ आहे, अरे बापरे. हा तो विचार नाही करावा लागत, सिंपल त्याच्यावरती इम्प्रेशन पडतं. इम्प्रेशन म्हणजे ह्या सगळ्या भावनांची चैन त्याच्यामध्ये सुरू झालेली असते. लक्षात घ्या, स्वतःमधले स्किल वाढवत जाणं. अर्धा लिटर दूध फक्त 27 ते 30 ते 35 रुपयाला मिळतं. त्याच दुधामध्ये थोडी शुगर ॲड केली, त्याला चांगली वेलची वगैरे घातली, घोटवलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं ना, त्या अर्धा लिटर दुधाचं जे आईस्क्रीम बनतं ना त्याची किंमत 150 ते 200 रुपये असते. लक्षात घ्या, स्वतःमधल्या गोष्टींचं व्हॅल्यू ॲड करायला आपण शिकलं पाहिजे. तुम्ही म्हणाल ताई आता आम्हाला कुठे जायचंय, आम्हाला परफॉर्म करायचंय का, आम्हाला हे करायचंय का, आम्हाला ते करायचंय का. अरे विसरलात का तुम्ही योगभ्रष्टाची लक्षणं. जिथून प्रवास संपला तिथून पुढचा प्रवास सुरू होणार आहे. जर तुझी गीता आत्ता एवढी पाठ आहे ना, जर तुझे पहिला अध्याय फक्त पाठ आहे ना, पुढच्या जन्मामध्ये तुला काही का होईना, थोडं का होईना ते इम्प्रेशन तुझ्यामध्ये असणार आहे. तो अध्याय पाठ करायला तुला कदाचित पुढच्या जन्मात वेळच लागणार नाही, सहज पाठ होऊन जाईल तुझा.
मी नाही म्हणत आहे की विज्ञानाच्या कक्षे पलीकडे जाऊन तू त्या देहातलं तुला त्या देहामध्ये आठवेल, पण निदान ते संस्कार तुझ्यावरती झालेले असतील. पुढे चला, पुढे चला, अपग्रेड व्हा, संसारामध्ये सुद्धा अपग्रेड व्हा. अजिबात असं कमी समजून नका राहू की मला असं, आम्हाला हे असं कसं पण चालतं, आम्ही काय बाबा साधे सुधे. अजिबात नाही. व्हॅल्यू ॲडिशन हॅज टू बी देअर. माझी डाळ गेल्या वेळेस माझं आमटी खराब झालेली, यावेळेस माझी आमटी भलती सुंदर झालीच पाहिजे. जर आपण असा विचार करत असू तरच आध्यात्मिक आहोत. तरच मनात येणार आहे कधीतरी की काल माझी जी माळ झाली ना जपून, त्यापेक्षा उत्कृष्ट माळ मी आज जपलीच पाहिजे. आणि हा प्रिन्सिपल आपण प्रत्येक गोष्टीला लावून बघायला सुरुवात करतो. म्हणून गीता, आध्यात्मिक श्रवण आपल्या मनाला ट्रेन करत जातं की कशा पद्धतीने तुम्ही भौतिक आयुष्यामध्ये वावरलं पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक गोष्ट कर्म कशा पद्धतीने केलं पाहिजे. येतंय का लक्षात? सो कीप ऑन डुईंग व्हॅल्यू ॲडिशन इन युअर पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटीमध्ये व्हॅल्यू ॲड करत चला. कधीच समजू नका की मला इथे परफॉर्म करायचं नाही, मला असं करायचं नाही. ऑलवेज ड्रेस वेल, ऑलवेज लुक प्रेझेंटेबल, ऑलवेज बी नाईस टू एव्हरीवन. मला कोणीतरी एक सुंदर वाक्य सांगितलेलं लक्ष्मण दादा, आय स्टील रिमेंबर दॅट, आणि मी ते लक्षात ठेवते. आणि ते सांगणारा व्यक्ती पण मोठा राजकारणी होता बरं का. तो मला म्हणाला की ताई, मी इकडचं तिकडचं जास्त बघत नाही, मी प्रत्येक कृती करताना एवढाच विचार करतो, जर मी पिक्चरचा हिरो असतो तर मी कसा वागलो असतो. किती सुंदर वाक्य आहे ना. जर मी प्रत्येक सिच्युएशनला लागू पडतो, जर मी पिक्चरचा हिरो असतो तर मी कसं वागलो असतो. एवढा विचार करून स्वतःला अपग्रेड करत चला. तर ही आजची गोष्ट. जर कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. येस, कोणाला काही बोलायचं आहे का? उशीर झाला तुम्हाला जेवणासाठी? पल्लवीताईने खूप समरी छान सांगितली. हा, पल्लवीताईंनी छान समरी, आणि त्यांनी लिहिलंय पण सुंदर. मी ग्रुपवर शेअर करते, त्यांनी मला लिहून पाठवली, मी शेअर करते ग्रुपवर. अध्यायाचं सगळं त्यांनी जे हे केलं समरी केली ना, येस खूप सुंदर आहे. म्हणजे सगळा डोळ्यासमोर सगळा उभा राहिला सगळा. येस येस, मी शेअर करते. बोलला होता ना हा, की, माणसाला कसं नाही का, बुद्धीला सगळं समजत असतो की आपण जे काय करतोय ते बरोबर नाहीये, हे असं आपण वागलो तर बुद्धी सगळं सगळं समजत असतं. ऍटलीस्ट जे गीता सगळ्या क्लासला येतात त्यांना हो, तेवढी तरी सूक्ष्म असते बुद्धी. मनच ते म्हणतात ना की ते मनच असं काय आहे, ते मनातच खेळ आहे जे आपण म्हणतो ना, हे जग सब मोह माया आहे. बरोबर आपण ह्याच्या पलीकडेच जाऊ शकत नाही. बरोबर सांगत असतो की नाही हे चुकीचं आहे, हे असं नाही करायला. बरोबर. शेवटी अडकून शेवट आपण तेच करायला जातो. म्हणूनच डिसिप्लिन असलं पाहिजे आपण. फक्त एक खरंच म्हणते मी, जेव्हापासून आपण हे असं भगवद्गीता हे जेव्हा रोज ऐकत असतो ना, त्याच्याने आपल्याला एक थोडा डायरेक्शन, आपण थोडं तरी थांबतो. बरोबर तो असतो आता लाईफ मध्ये. बरोबर. नाही, आणि अर्चना ताई, इम्पॅक्ट खूप मोठा व्हायला सुरुवात झाली पाहिजे. कारण जर ॲब्झॉर्प्शन खूप जोरात असेल, इम्पॅक्टफुल असेल, तर ते आणखीन पुढे जाईल. मी म्हणेन तुम्हाला एकदम सिरियसली घ्या या गोष्टीला. लक्षात घ्यायचं, मला आयुष्याचा कायापालट करायचं आहे म्हणजे करायचं आहे. काही झालं तरी मला माझं चालू असलेलं आयुष्य जर मान्य नाही आहे तर ते बदलण्याची ताकदसुद्धा माझ्याकडेच आहे. आणि मीच ते माझं आयुष्य बदलू शकते. माझ्या एकेका कृतीने मी माझं आयुष्य बदलू शकते. मग मी ब्रश कशी करते, कधी करते, किती वाजता उठते, काय वाचते, काय घालते, कुठे जाते, कोणाचं ऐकते, इथपर्यंत त्या गोष्टी येतात. आणि या छोट्या छोट्या गोष्टी बनल्या ना, आपण इम्पॅक्टफुल बनतो. आणि जर जन्माला आलोय ना, तर असं बनूनच मरायचं, हे स्वतःच्या मनाशी निश्चय केला पाहिजे. काही वामनराव पै म्हणालेच आहेत ना, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. अजून ठीक आहे. हा ज्योती ताई बोला. तुमचं वाक्य खूप आवडलं ताई. नम्रता आणि लो कॉन्फिडन्स खूप, माझा पण खूप लो असतो कॉन्फिडन्स. नाही, प्रयत्न जसं करा. तुमचं शिक्षण चालू केलं ना, तसं माझ्यात पण चेंजेस व्हायला लागले. माझं जाणवतंय ना. बरोबर. नाही ताई, कॉन्फिडन्स लो फक्त आपण समाजामध्ये वावरतो त्याच्यासाठी कमी पडतो असं नाही. आपण ज्या स्वतःच्या बाबतीत ज्या गोष्टी करतो ना, त्यासाठी सुद्धा आपला कॉन्फिडन्स लो असतो. तो समाजाच्या दृष्टीने नाही, आपल्या स्वतःसाठीच खूप मोठा घातक गोष्ट आहे. शिकण्यासाठी घातक, वावरण्यासाठी घातक. सो नम्र असलं पाहिजे, पण लो कॉन्फिडंट अजिबात नसलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक
स्वतःला प्रेझेंट करायला पण मग कमी पडतो आपण. बरोबर बरोबर. एक आणि तुम्ही जेव्हा कमी पडतो तेव्हा आपण प्रत्येक नात्यात कमी पडतो. आई म्हणून आपल्या मुलांसमोर इम्प्रेशन कमी पडतं, बायको म्हणून पतीसमोर कमी पडतं, सून म्हणून सासू सासऱ्यांसमोर कमी पडतं. पण हेच जर आपण संतुलित असू, आपल्याला माहिती आहे की मी कुठे लिमिट क्रॉस नाही केली पाहिजे, माझी लिमिट काय आहे आणि त्याच्या खाली पण मी नाही आलं पाहिजे, नाही तर ते माझ्यासाठी घातक होईल. हे जेव्हा आपण समजून चालतो ना, यालाच म्हणतात सेल्फ अनालिसिस. हे जेव्हा आपण समजून चालणार ना, त्यावेळेस आपण प्रत्येक नात्याला न्याय देणार आणि नात्यालाच नाही तर प्रोफेशनली सुद्धा आपण न्याय देणार. ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणूनच मी हे कधी सत्य होतं माहितीये, ज्या वेळेस आपण कधीच कोणाला कमी लेखत नाही आणि कधीच कोणाला आपण डोक्यावर बसवत नाही, तेव्हा हे शक्य आहे. जर आपण लोकांना डोक्यावर बसवलं ना की आपण स्वतःला कमी लेखायला लागतो आणि दुसऱ्यांना कमी लेखलं तर आपण स्वतःला अतिशहाणे समजायला लागतो. म्हणून या दोन्ही गोष्टींचा समतोल साधला ना की आपण एका प्रॉपर ॲटिट्यूडने पुढे जायला लागतो आणि एकदा का तो ॲटिट्यूड यायला लागला ना की तर आपण आध्यात्मिक. ज्ञानेश्वर माऊलींचं जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल ना, तर समोरून चांगदेव आले, एवढ्या वर्षाचे चांगदेव, एवढे महान योगी चांगदेव, म्हणून त्यांच्या समोर ते अगदी हे होऊन नाही गेले की आता मी कसं करू, काय करू, असं नाही झालं. किंवा सच्चिदानंद बाबा, अरे सामान्य व्यक्ती जिवंत होऊन आलाय, ह्याला मी काय एवढं मानू, असंही नाही केलं त्यांनी. त्यांचं बिहेवियर किती बॅलन्स्ड होतं हे बघितलं पाहिजे आपण. संत आपल्याला हे शिकवतात, म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. आणि अध्यात्म म्हणजे नुसतं माळा कशा ओढायच्या आणि श्लोक कसे पाठ करायचे ह्याही पेक्षा जास्त रिअल लाईफमध्ये आपण किती बॅलन्स्ड आहोत, प्रत्येक सिच्युएशनमध्ये आपण किती शांत आहोत, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जरी माझ्याकडे लॅपटॉप घेण्यासाठी माझं आत्ता बजेट नाही, तरी माझं G3 सेशन नाही थांबलं पाहिजे. त्यासाठीची हिंमत ही शांततेतून येणार आहे. येतंय का लक्षात तुमच्या? इनडायरेक्टली मी उदाहरण दिलं तुम्हाला. या जगातली कुठलीच ताकद मला थांबवणार नाहीये. आणि प्रत्येक गोष्ट करण्यासाठी पैसाच लागतो असं गरजेचं नाहीये. माझ्या 24 तासातल्या वेळेचे 6 तास झोपायचे, त्यातला 1 तास मी कॉम्प्रोमाइज करेन, मी अभ्यास करेन, पण मी ही गोष्ट पूर्ण करेन. तुमचं तुम्ही बॅलन्स राहायला लागला. आणि मागेही बोललेली, जर आपण सिरियस असू ना आपल्या गोष्टीसाठी, आपलं घर सुद्धा आपल्याला सिरियसली घ्यायला लागतं. मग माझी आई पुढे येते, मग माझी सासू पुढे येते, नाही नीलम तू थांब ऑफिसमध्ये एक्स्ट्रा टाइम, मी मुलांना सांभाळते, कारण तुझं प्रवचन महत्वाचं आहे. जर मी ते लाईटली घेतलं तर तेही ते लाईटली घेणार आहेत. सो अध्यात्म इज ऑल अबाउट ॲटिट्यूड. गीता आपला ॲटिट्यूड सुधारते, हे खूप महत्वाचं आहे. ॲटिट्यूड सुधारला की आपलं लाईफ मॅनेजमेंट बदलायला लागतं. सो बोलण्यासारखं खूप आहे, आपण पुढच्या सेशनमध्ये कंटिन्यू करूया. आणि आय होप ही आजची सेवा सगळ्यांच्या हृदयापर्यंत, माझ्या हृदयापर्यंत पोहोचली असेल, भगवंतापर्यंत पोहोचली असेल. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया. बोला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुका